कसं काय मंडळी, मी अशी काही स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. निफ्टी विषयी बोलू काय. जसं आपण लास्ट वीक प्रेडिक्ट केलं की निफ्टीमध्ये एक बुलिश मुवमेंट येणं एक्सेप्टेड आहे, स्ट्रॉंग बुलिश मुवमेंट. तसं झालं सुद्धा. रिझन काय होतं ते डीएक्सवायचा व्हिडिओ आपण मंडेला पोस्ट केला, तुम्ही एकदा पाहू शकता. डीएक्सवाय म्हणजे काय, US डॉलर इंडेक्स म्हणजे सहा मेजर करन्सीचा पेअर आहे. सांगायचं उद्दिष्ट हे आहे की US डॉलर इंडेक्स आणि निफ्टी ह्या दोघांचा इन्व्हर्सली रिलेशन चालतं. बेसिकली जर निफ्टी अप असेल तर US डॉलरचं डायरेक्शन डाऊन असते, आणि US डॉलर जर डाऊन असेल तर निफ्टीचं अप डायरेक्शन येतं. तसंच डीएक्सवाय मध्ये ऑलमोस्ट 110 रुपयाचा डीएक्सवाय 103 रुपये आला होता, बट जो निफ्टी होता तो बॉटमलाच होता. तर रिझन आपण हे एक बुलिश डायव्हर्जन प्रेडिक्ट केलं की ही एवढी मुवमेंट डोनाल्ड ट्रम्प जे यूएसचे प्रेसिडेंट आहेत ते आल्याच्या नंतर एक डीएक्सवाय मध्ये खूप स्ट्रॉंग रॅली आली होती, आणि त्या कंपॅरिझन मध्ये निफ्टी खूप फॉल पण दिला होता. बट तो जो फॉल त्याच्यानंतर आला 110चा डीएक्सवाय ऑलमोस्ट 103 रुपये आला, त्या कंपॅरिझन मध्ये निफ्टीने अप रॅली दिली नव्हती. तर आपण हे प्रेडिक्ट केलं. तर हे प्रेडिक्शन खूप चांगल्या रीतीने वर्क सुद्धा झालं. जसे आपण लेवल दिलेल्या त्या लेवल चालल्या सुद्धा चांगल्या. जर आपण एफआय आणि डीआयचा जर डाटा आपल्याला पाहायचा असेल तर आपण स्क्रीनवर पाहू शकता. तर मार्चमध्ये ऑलमोस्ट 3239.14 रुपयाची बाईंग झालेली आहे. 21 मार्चमध्ये 7470 करोडची बाईंग झालेली आहे. जर आपण ही झाली बेसिकली हे मार्केटमध्ये कुठे ना कुठेतरी खूप पॉझिटिव्ह सेंटिमेंट क्रिएट करतायत, आणि त्यामुळे कदाचित मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग मुवमेंट आपण पाहतोय लास्ट या वीकमध्ये पूर्ण. जर निफ्टीमध्ये जर आपण पाहतोय चार्ट वाईज, तर निफ्टीची आजची जी क्लोजिंग प्राइस आहे 23,350 ची क्लोजिंग आहे. जर प्राइस ॲक्शननुसार जर बघतोय आपण, तर हा झोन कुठे ना कुठेतरी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून काम करेल. मोठ्या टाइम फ्रेमवर लोअर लोचं कन्फर्मेशन कंटिन्यूस आहे, बट जोपर्यंत ही लेवल निफ्टी क्लोजिंग बेसिसवर 1-2 दिवस क्लोज देत नाही, तोपर्यंत आपला निफ्टीमध्ये हा डाऊन ट्रेंड कंटिन्यू पाहायला मिळू शकतो. जर निफ्टीने 23,800ची जर लेवल क्लोजिंग बेसिसवर देते, तर निफ्टीमध्ये एक अपसाईडची कन्फर्मेशन आपल्याला एक देऊ शकतं निफ्टीमध्ये, की त्याच्यानंतर निफ्टी एक अपसाईडसाठी किंवा ऑल टाइम हायसाठी निघू शकते. जर तुम्ही पाहता इथे हा जो गॅप आहे, हा गॅप फिलअपचा पण एक हाय चान्सेस आहेत. जर निफ्टी गॅप फिलअप करायला येते तर कुठे ना कुठेतरी ह्या लेवल्स आपल्याला भेटू शकतात. या लेवल्स आहेत 23,000 आणि 22,950ची लेवल आहे बेसिकली. आणि हा एक झोन एक सपोर्ट म्हणून जर मार्केट जर खाली येते मंडे नेक्स्ट वीकमध्ये, तर कुठे ना कुठेतरी हा एक झोन आपल्याला एक सपोर्ट म्हणून काम करेल. रेजिस्टन्ससाठी हा जो झोन आहे तो खूप इम्पॉर्टंट लेवल्स आहेत. रेजिस्टन्ससाठी ही लेवल खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून काम करताना आपल्याला पाहायला मिळेल. जर छोट्या टाइम फ्रेमवर आपण जातोय, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर आपण जातोय, तर तुम्ही पाहू शकता लास्ट सेशनमध्ये खूप ॲग्रेसिव्हली व्हॉल्यूम आपल्याला पाहायला मिळतोय. निफ्टीचा प्रिव्हियस झोनमध्ये सपोर्ट काय असेल, हा जो झोन आहे बेसिकली हा झोन एक सपोर्ट म्हणून काम करेल. जर आणि सेकंड हा जो ब्रेक होतोय क्लोजिंग बेसिसवर, तर कुठे ना कुठेतरी आपल्याला हा जो झोन आहे तो एक पाहायला मिळेल. जोपर्यंत हा डे हाय निघत नाही, आजचा जो डे हाय आहे त्याच्यानंतर एक अपसाईड आपल्याला एक्सेप्टेड आहे. तर अपसाईड कुठपर्यंत येऊ शकते, अपसाईड ह्या झोनपर्यंत येऊ शकते. बट ही खूप मोठा झोन आहे. ऑलमोस्ट आपण कॅल्क्युलेट करू शकता 400 पॉईंटचा झोन आहे. तर आपण पाहू शकता ही जी अपसाईड जो हा आजचा हाय दिलेला आहे मार्केटनी 23,404चा, तो ब्रेक झाल्याच्यानंतर मार्केट किती पॉईंट जाऊ शकतं मॅक्स टू मॅक्स, तर आपण बघतोय. तर हा झोन एक्सेप्टेड होऊ शकतो. हा R1 असेल, R2 आणि R3 म्हणजे रेजिस्टन्स फर्स्ट, रेजिस्टन्स 2, रेजिस्टन्स 3. 23,400च्या वर जर मार्केट क्लोजिंग देत आहे 15 मिनिटेच्या टाइम फ्रेमवर, तर कुठे ना कुठेतरी आपल्याला 23,580ची लेवल ऑलमोस्ट 180 पॉईंटची मुवमेंट आपण पाहू शकतो निफ्टीमध्ये. आणि ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर हा एक सेकंड 23,800 जी स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून काम करेल. तर बेसिकली हे जे पॉईंट्स आहेत निफ्टीचा ओव्हरऑल व्ह्यू काय असेल, व्ह्यू असेल मार्केटसाठी ओव्हरऑल तो मार्केटसाठी बुलिश व्ह्यू आहे. बट ह्या मंडेसाठी मार्केट काय करते ते पाहणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या जे लेवल्स आहेत, ज्या लेवल्स आहेत मार्क करा, ट्रेड करा. थँक्यू सो मच.